आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज़। प्लीज़ सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। इकडे या मॅडम. प्रायव्हेट हॉस्पिटल असेल या ठिकाणी वेळेवर नंबर लागत नाही, परिणामी बरेचसे रुग्ण माहिती अभावी दगावतात. म्हणून ही मशीन या ठिकाणी डॉक्टर आदित्य इळीकर सरांनी आपल्या शहरामध्ये मागवलेली आहे. ही अद्ययावत फ्रेसिनियस जर्मन कंपनीची वर्ल्ड वाईड डायलिसिस मशीन आहे आणि आपल्या शहरामध्ये या खूप कमी मशीन आहेत. म्हणून या मशीनचं काय वैशिष्ट्य आहे ते आपल्याला डॉक्टर सर आपल्या पत्रकार परिषदेत सांगतीलच. तत्पूर्वी मी स्वामी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या मशीन पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम आपण साजरा करत आहोत. आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं, रुग्णांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत. धन्यवाद. थोडं जाऊ मॅडम या किडनी आजच्या या छोटेखानी उद्घाटन प्रसंगी आपल्या शहरातले पोलीस उपायुक्त आणि लातूरचे पुत्र श्री प्रशांत स्वामी, कारण आम्ही पण लातूर जिल्ह्यातले आहोत म्हणून आमचं विशेष प्रेम आहे त्यांच्यावर, तर ते इथे आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तसेच आपण पत्रकार मंडळी, काही रुग्णांचे नातेवाईक आणि काही शुभचिंतक इथे जमलेले आहेत. खरं म्हणजे मला थोडं वेगळ्या अँगलमधनं मी आज सांगणार आहे की डायलिसिसचं प्रमाण आपल्या समाजामध्ये का बरं वाढलेलं आहे सध्या. त्याला मूळ कारण असं आहे की पूर्ण जगातलं रिसर्च म्हणजे संशोधन असं सांगतं की आता कंटेजियस आणि इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे आजार हे कमी झाले आहेत. इन्फेक्शियस म्हणजे जसं व्हायरल फीवर आहे, एकापासून दुसऱ्याला होतो, त्याच्याऐवजी आता जागा घेतलेली आहे मेटाबॉलिक डिसीजेसनी. मेटाबॉलिक म्हणजे काय? आपल्या शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्सचं मेटाबॉलिझम म्हणजे कार्यपद्धती ही कमी पडते आहे आणि त्यामुळे तो ऑर्गन किंवा ते अवयव फेल होत आहे. उदाहरणार्थ आता तुम्ही बघाल की इंडिया इज वन ऑफ द हब फॉर डायबिटीस असं म्हटलेलं आहे. डायबिटीस 20 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये विशेष माहीत नव्हता, पण आता तुम्ही बघाल की प्रत्येक 4 रुग्णांच्या मागे एका रुग्णाला डायबिटीस आहे. डायबिटीस कधीच एकटा येत नाही, त्याचा सोबती असतो ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शन. डायबिटीस आणि हायपरटेन्शन हे अतिशय वाईट कॉम्बिनेशन आहे आणि हे 2 रोग जर एखाद्या शरीरात जडले तर त्याचा परिणाम इतर ऑर्गन्सवर होतो, इतर अवयवांवर होतो आणि त्यातला पहिला आहे किडनी. आणि डायबिटीस आणि हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर हे 10 वर्षापेक्षा जास्त, 15 वर्षापेक्षा जास्त जुना आजार आपण ज्याला म्हणतो, हे झालं की मग किडनीवर त्याचा परिणाम दिसायला लागतो आणि हळूहळू किडनी फेल होत जाते. आता किडनी फेल होते हे आपण कसं ओळखतो की त्यांचं काही प्रमाण दिलेलं आहे. ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स, रक्तामधले समजा सिरम क्रिएटिनिन असेल, ब्लड युरिया असेल, हे जर वाढले तर आपण समजतो की किडनी फेल झाली आणि हळूहळू लघवीचं प्रमाण, युरिन आउटपुट हा सुद्धा कमी व्हायला लागतो आणि मग रुग्णाच्या अंगात शक्ती राहत नाही, तो दैनंदिन त्याचं काम करू शकत नाही आणि अल्टिमेटली शेवटचं हे असतं याचं डायबिटीस आणि बीपीचं हार्टवर आणि शेवटचा हे म्हणजे आजार म्हणजे हार्ट अटॅक. आता मधल्या काळामध्ये जेव्हा ही किडनी खराब असते तेव्हा आपण बघतो की ह्या रुग्णाला एका चांगल्या डॉक्टरची, नेफ्रॉलॉजिस्ट याची गरज असते की जो ते किडनीचं पूर्ण तपासणी करून सांगू शकतो की ह्या रुग्णाला डायलिसिसची गरज आहे
की ट्रान्सप्लांटची गरज आहे का नुसतं औषध गोळ्यांनी हा आजार नीट होणार आहे. आणि असं असताना जेव्हा त्याचे सगळे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्समधलं क्रिएटिनिन वगैरे वाढत जातं, म्हणजे नॉर्मल 1.5 असतं तर ते 10 होतं, कधी 12 होतं, अशा रुग्णांना आपण डायलिसिसची गरज आहे असं म्हणतो. आणि डायलिसिस असं आहे की ते आठवड्यातनं 2दा कमीत कमी करावं लागतं. आणि डॉक्टरांनी सांगितलं तसं एका डायलिसिसला 4 तासाचा अवधी लागतो. त्यामुळे एका मशीनवर साधारण दिवसभरात 3 ते 4 डायलिसिस मॅक्झिमम होऊ शकतात. आता आपल्या शहरामध्ये डायबेटीस आणि ब्लड प्रेशर आणि किडनीचा आजार आपण जर बघाल तर अनेक रुग्ण आपल्याला सापडतील. आणि अशा गरजू रुग्णांना, म्हणजे डायबिटीस हा श्रीमंतांचा आजार राहिलेला नाही आहे, तो गोरगरिबांमध्ये सुद्धा दिसून येतो. मग अशा रुग्णांनी कुठे जायचं, म्हणून शासनातर्फे आपल्याकडे MJPJY जे आपण म्हणतो स्कीम, त्या योजनेअंतर्गत मोफत, आणि ही योजना आपल्या हॉस्पिटलला डॉक्टर आदित्य येळीकरांच्या परिश्रमाने आपल्या इथे ती उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या ज्या गरीब रुग्णांना डायलिसिसला वेटिंग आहे, म्हणजे इकडे मरण जवळ येतं आहे आणि तुम्ही म्हणता की थांबा तुम्हाला 3 दिवसांनी डायलिसिस करू, अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होते. तर अशी होऊ नये म्हणून आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त डायलिसिस मशीन्सची उपलब्धता करून देणार आहे. आणि त्यातलाच एक आपली पहिली पायरी म्हणजे 3 मशीन्स आपण घेतलेले आहेत तिथे, जेणेकरून रुग्णांना वेटिंग राहावं लागणार नाही. आता डॉक्टर आदित्य येळीकर हे युरोलॉजिस्ट आहेत, म्हणजे किडनी सर्जन. आणि डॉक्टर समीर महाजन जे आहेत ते नेफ्रॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे किडनीचं क्लिनिकल आणि मेडिकल डिसीज. आता प्रत्येक अवयवाला 2 लोक लागतात, एक सर्जन लागतो आणि एक फिजिशियन लागतो. ब्रेन असेल तर न्यूरोसर्जन, न्यूरोफिजिशियन. हार्ट असेल तर कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डिओथोरॅसिक सर्जन. तर अशा प्रकारे आपल्याला डॉक्टर आदित्य येळीकरांचा मानस आहे की औरंगाबादमध्येच नव्हे, मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सुद्धा असे खूप कमी केंद्र आहेत की विच इज डेडिकेटेड ओनली टू युरोनेफ्रो, म्हणजे किडनी हॉस्पिटल आपलं नवीन चालू आहे बाजूला. आणि तिथे केवळ किडनीवर इलाज केला जातो. आणि तिथे एकाच अंडर 1 रूफ डायलिसिस आणि सर्जरी, म्हणजे काही कालांतराने यांना ट्रान्सप्लांट लागतं. जेव्हा दोन्ही किडन्या एकदम खराब होऊन जातात तेव्हा शेवटचा इलाज असतो किडनी ट्रान्सप्लांट. तर हा असा याचा मार्ग आहे किडनीच्या आजाराचा. तर त्या आपल्याला तसं एक नवीन हॉस्पिटल इथे उभारायचा आपला मानस आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच ही आजची पहिली पायरी आहे. तर डॉक्टर आदित्य येळीकर, डॉक्टर समीर यांना आय विश देम ऑल दी बेस्ट की त्यांनी या शहराची रुग्णसेवा चांगल्या प्रकारे करावी, आपले एथिक्स सांभाळून करावी, जेणेकरून लोकांना जेन्युइन इलाज होतील अशी खात्री पटली पाहिजे रुग्णांना. आणि त्यायोगेच रुग्ण आपोआप वाढत राहतात. अभी ऑलरेडी मशीन के बारे में मशीनबद्दल बरंचसं सांगितलं आहे ऑलरेडी. त्यामुळे ही ॲक्च्युली डायलिसिस मशीन असते ही स्क्रीनवर ॲडव्हान्स मशीन आहे ज्याच्यावर स्क्रीनवर सगळी त्याची माहिती मिळते आपल्याला. पेशंटचे डायलिसिस सुरू असताना त्याचे सगळे पॅरामीटर्स आणि किती तास डायलिसिस सुरू आहे, झालं किती तास आणि पुढे किती बाकी आहे. ते पंप असतात ज्याच्यामधून ब्लड फ्लो होत असतो. तर ही मशीन फ्रेझिनेसची 4008S असे मशीन आहे आणि ज्याच्यावर रुटीनली डायलिसिस होतात. आणि डायलिसिस होऊ शकतं मशीनवर. तसं एक डायलिसिसला साधारण 4 तास लागतात. तर मशीन आपण किती तास वापरतो त्यानुसार पण साधारण 3 ते 4 तास एका मशीनवर 3 ते 4 डायलिसिस होऊ शकतात. आणि आपल्याकडे तशी इथे हॉस्पिटलमध्ये 3 मशीनची फॅसिलिटी आहे. शहरामध्ये जे मशीन आहेत त्या मशीनमध्ये आणि मशीनमध्ये काय फरक आहे? नाही, आता तसं नाही म्हणता येणार आपल्याला. ही मशीन वन ऑफ द ॲडव्हान्स मशीन आहे असं आपल्याला म्हणता येईल. नागरिकांना काय आवाहन करणार याच माध्यमातून? या माध्यमातून जसं स्वामी साहेबांनी सांगितलं की गरजवंतांनी या फॅसिलिटीची सुविधा घ्यावी. आणि ज्यांच्याकडे आर्थिक अडचण आहे अशाही लोकांसाठी सुविधा आहे, कारण योजनेअंतर्गत मोफत डायलिसिसची पण सुविधा आहे. तर डायलिसिस विना होणारे मृत्यू टाळण्याच्या दृष्टीने समाजाने लक्ष ठेवून आणि अशा फॅसिलिटीजची सुविधा नक्कीच घ्यावी. आणि या फॅसिलिटीजमध्ये एक अजून फॅसिलिटी आपल्याकडे आता ॲड झालेली आहे शहरात. तुमच्याकडे किती मशीन आहे? इथे 3 मशीनची फैसिलिटी है। बहुत बहुत आभार पहले तो व्यक्त करता हूँ कि आपने आपके बिजी शेड्यूल में से टाइम निकाला। स्वामी सर का भी बहुत आभार व्यक्त करता हूँ। सर बहुत बिजी रहते हैं, मैं उनके ऑफिस में गया, आप सभी को भी पता होगा बहुत लोग मिलने के लिए रहते हैं। आज हम डायलिसिस सेंटर की जो शुरुआत कर रहे हैं
तो अभी हमारी वही बात हो रही थी कि सिटी में अगर 100 डायलिसिस मशीन की आवश्यकता होगी तो लगभग 10 मशीन्स होंगे, मतलब 10%, मतलब 90% शॉर्टेज है। जितना हम पेशेंट टू मशीन रेशो बोलते हैं वो बहुत कम है, मशीन्स बहुत कम है। और जैसे कि हम लोग जानते हैं कि अपनी बीमारी के जो मतलब नंबर ऑफ पेशेंट्स है ये डे बाय डे बढ़ते जा रहे हैं, बट उसके प्रोपोर्शन में मशीन्स नहीं मिल रहे हैं, नहीं बढ़ रहे हैं। तो इसीलिए हमने सोचा कि अभी आज का दौर जो है वो सुपर स्पेशलिटी का दौर है। तो सुपर स्पेशलिटी मतलब हम लोगों ने स्पेशलिटी के आगे जाके सिर्फ किडनी में स्पेशलाइजेशन किया है, जनरल सर्जरी के आगे। तो किडनी रिलेटेड कोई भी बीमारी हो, वेदर मेडिसिन हो, सर्जरी हो, हम सभी किडनी रिलेटेड बीमारियों का अंडर वन रूफ ट्रीटमेंट का हमारा इंटेंशन है, एम है। तो इसीलिए अलॉन्ग विद सर्जरी हमने नेफ्रोलॉजी पार्ट भी इस हॉस्पिटल में आज से शुरू किया है। नेफ्रोलॉजी में जो डायलिसिस रहता है ये एकदम बेसिक ट्रीटमेंट रहता है कि जिनका किडनी धीरे धीरे फेल होता है उनमें शुरुआत में कुछ टाइम तक मेडिसिन काम करते हैं, बट जब हम लोग एक ब्लड टेस्ट करते हैं कॉमनली, जिसको हम बोलते हैं सीरम क्रिएटिन, जब वो ज़रूरत से ज़्यादा बढ़ जाता है, पेशेंट को तकलीफ और होने लगती है, मतलब सिम्टम्स दिखते हैं, तब वो पेशेंट को डायलिसिस की ज़रूरत रहती है। और जिस तरह से हमारा उद्देश्य है, मतलब मैं काफ़ी फ़ख्र महसूस करता हूँ कि हमारे हॉस्पिटल को आज 35 साल हो चुके हैं। आप कोई भी गांव में, मराठवाड़े में घूम के कोई आपको एक पेशेंट ऐसा नहीं मिलेगा जो हमारे दरवाजे से पैसे अभावी वापस गया हो। हर पेशेंट को हम कहीं ना कहीं से यहाँ ट्रीटमेंट दिलाते हैं, कभी स्कीम से, कोई CSR फंड में से, और बहुत बार हम हमारी तरफ से भी कोशिश करके उसको मुफ्त दिला देते हैं। तो इसी तरह डायलिसिस के लिए हमारे पास आपके द्वारा मैं बोलना चाहता हूँ कि कोई भी पेशेंट यहाँ से पैसे अभावी वापस जाएगा नहीं, उसको डायलिसिस की सुविधा मिलेगी। और सिर्फ सुविधा नहीं तो स्टैंडर्ड सुविधा मिलेगी, वर्ल्ड क्लास सुविधा मिलेगी। जो फ्रेसिनियस आज टॉप की मशीन मानी जाती है डायलिसिस में, वही मशीन से स्टैंडर्ड ट्रीटमेंट मेंटेन करके हम लोग उसको फ्री या बहुत ही अल्प दर में उसको ये फैसिलिटी अवेलेबल करने वाले हैं। सरकारी